मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला। मंत्री नितेश राणेंना महाराष्ट्र जाळायचा आहे का असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला। तर तेलंगणाच्या टी राजाला इकडचा एन राजा मिळाला असल्याची टीका वडेट्टीवारांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना केली आहे। तर विरोधक मला घाबरतात का हे त्यांनाच विचारा असं नितेश राणे म्हणाले। माझा नितेश राणेंना प्रश्न आहे की आज त्यांना काय वाटतं महाराष्ट्राबद्दल, काय त्यांना महाराष्ट्र जाळायचं आहे? एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी ही म्हटलेलं आहे की मी कोणाबद्दलही आकस बाळगणार नाही किंवा कोणाबद्दलही महत्त्वाची भावना ठेवणार नाही। त्या टी राजाला कोण कुत्रा विचारत नाही। तिकडे कोण सा टी राजा तेलंगणातून येऊन इकडे प्रशिक्षक भाषण करतो। आता त्याला राजाला इकडचा एन राजा पण मिळाला। टी राजा आणि एन राजा लावा आग, पेटवा महाराष्ट्र। सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे। एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही। कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ? हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं हे ना मणिपूर करायचं आहे। प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये? 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेले का शांतता आणण्यासाठी? त्यांच्याच स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे। पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये? पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये? गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये? तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे। भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा। अरे बापरे, अरे जाऊन दिलं। पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा? पेटवणं आणि ज्यांनी हे प्रश्न पेटवण्याचा विचारलं त्याचा काय संबंध? पहिलं कंठ तरी फुटून दे, मग पेटवण्याबद्दल बोल।